हॅलो एव्हरीवन. सो आज मी विषयावर बोलणार आहे. तो विषय मला कॉमनली विचारला जातो, तो प्रश्न मला कॉमनली विचारला जातो आणि तो म्हणजे की नवीन वर्षाचं रेझोल्युशन आणि विजन बोर्डबद्दल मी बोलले होते. बऱ्याच जणांनी व्हिडिओ तो बघितलेला आहे. मला पर्सनल प्रश्न आलेले आहेत आणि लोकांनी मला हा कॉमन प्रश्न विचारलेला आहे की दरवर्षी नवीन वर्ष येतं तेव्हा नक्कीच सगळ्यांनाच उत्साह असतो. वर्ष संपत असतं तेव्हा हुरहुर असते की काही गोष्टी यावर्षी करायच्या राहून गेल्या किंवा अ, मला स्वतःसाठी वेळ नाही म्हणजे काढता आला. टाईम मॅनेजमेंटचा प्रश्न होता. खूप साऱ्या अडचणी आल्या, चॅलेंजेस आले. सो यावर्षी तरी होईल का माझे जे काही मी प्लॅनिंग्स केले आहेत, गोल्स मी सेट केले आहेत, रेझोल्युशन्स आहेत, तर ते माझे होतील का? ही एक कुठेतरी भीती असते, हुरहुर असते, भीती असते, थोडी एन्झायटी येते आणि दरवेळेला असं वाटतं की आपण नवीन वर्षाची पार्टी नक्कीच करतो. कुठल्या ना कुठल्या वेळी आपण करतो. गेट टुगेदर्स असतात. घरातल्यांबरोबर असतं किंवा मित्रांसोबत असतं, जे काही असतं ते. पण मग पार्टी तर पार्टी आहे. तेवढा तो दिवस, तेवढी ती नाईट, तेवढी तर संपली. आता नवीन वर्ष सुरू होतं आहे किंवा सुरू होणार आहे आणि ते झाल्यानंतर ते खरंच होईल का? आणि आता बऱ्याचदा असं होतं की वर्ष सुरूही झालं आता. तर आधी सुरुवातीला एक 8-10 दिवस, 15-20 दिवस खूप छान उत्साह असतो आणि आपण करत असतो. त्या ट्रॅकवर राहण्याचा पूर्ण हिरिरीने प्रयत्न करत असतो, जे काही ठरवलं आहे ते. पण ते होत नाही. ते होत नाही आणि कुठेतरी मोटिवेशन आपलं खाली जायला लागतं आणि आपल्याला असं वाटायला लागतं, लो फील व्हायला लागतं. असं वाटतं की यार काहीच होत नाही आहे. तर काय करावं? कसं करावं? किती सारे चॅलेंजेस येत आहेत. पुन्हा गेल्या वर्षीसारखंच म्हणजे माझ्या स्वतःसाठी मी जरी काही ठरवलं, तरी म्हणजे मी करू शकत नाही आहे. असं एक कुठेतरी एक फीलिंग येतं आणि कुठेतरी एक तुमचं स्ट्राँग बिलीव्ह तुमच्या आतमध्ये असं ते तयार होतं पक्कं सिमेंट चं तयार होतं ते, की ते तुटत नाही. तो एक बिलीफ असतो तुमचा, की नाही मी काही नाही करू शकणार आता. माझं असंच आहे. म्हणजे माझ्या स्वतःसाठी मी काही करायला घेतलं, की हे असंच होणार. तर राहू देत, जे आहे ते रुटीन चांगलं आहे, चालू देत, असं होतं. आणि ते मोटिवेशन तुमचं कुठेतरी खाली लो जातं. तर माझं मी मगाशी सांगितलं तसं, तर अजिबात स्वतःला लो फील करून घेऊ नका. हे चॅलेंजेस प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. रादर मी सांगते माझ्यासुद्धा आहे. मी इव्हिनिंग वॉकला जशी सुरुवात केली, एव्हरी सिंगल डे म्हणजे मी संडेसुद्धा मी कधी मिस केला नाही. मी गेल्या जूनपासून कन्सिस्टंट आहे वॉकिंगमध्ये. पण एक 2 महिने झाले होते या या मागच्या 2 महिन्यामध्ये इतकं कामाचं काही प्लॅनिंग्ज आणि इतके सारे सेशन्स आणि माझे बऱ्याच काही गोष्टी माझ्या ॲक्टिव्हिटीज सुरू झाल्या. सो मला घर आणि बाहेरचं मी दुबईत राहते आणि इथे अजिबात हेल्पिंग हँड अजून कोणी नसतं. सो घरातलं सगळं मॅनेज करून स्वतःची तब्येत आणि सगळ्या गोष्टींचेही चॅलेंजेस, या सगळ्या गोष्टी म्हणजे बाहेरचं ग्रोसरीपासून घरातल्या सगळ्या गोष्टींपासून सगळं माझं बिझनेस आहे, माझे हे व्हिडिओज आहे, माझं लिखाण चालू असतं, माझे सेशन्स चालू असतात. अ, बऱ्याच गोष्टी चालू आहेत ॲट अ टाईम आणि मी खूप, खूप, खूप एन्जॉय करते या गोष्टी आणि गेल्या 2 महिन्यांपासून माझ्या वॉकिंगमध्ये थोडंसं म्हणजे आठवड्यातला 3 दिवस ते 4 दिवस काउंट केलं तर मी जाऊ शकते. पण 2 ते 3 दिवस माझे काही केल्या बुडतायत. पण मग मी हा विचार केला त्याच्यानंतर मलाही कुठेतरी लो फील झालं आणि नंतर मी हा विचार केला जसं मी म्हटलं तसं मी ट्रॅक ठेवते स्वतःचा, की मी किती दिवस जाऊ शकते, किती दिवस मी नाही जाऊ शकत आहे. तर हा मी विचार केला, की एन्झायटी येण्यापेक्षा, बर्डन घेण्यापेक्षा, चिडचिड करण्यापेक्षा एकूणच परिणाम हा स्वतःच्याही तब्येतीवर होतो आहे किंवा होतो इन जनरल आणि तो आजूबाजूचंही वातावरण सगळं बदलून टाकतो, बिघडवून टाकतो बदलून टाकण्यापेक्षा. आणि आपल्या स्वतःचीच चिडचिड होत नाही तर आपण घरातल्यांवरही आपोआप चिडचिड होते. आपलं सगळंच बिहेवियर पॅटर्नच चेंज होऊन जातं. सो वाय टू डू दॅट अननेसेसरी? ती निगेटिव्हिटी का आणायची आहे? सो जे तुमच्या हातात आहे तेवढं करणं तुम्ही मात्र अजिबात टाळू नकात आणि आळस करू नका त्याच्यामध्ये. मग लिटरली संध्याकाळची वेळ जवळ आली, की मी लिटरली माझे इव्हिनिंगचे वॉकिंगचे कपडे मी तयार ठेवते. माझे सॉक्स माझे तिथे दारातच असतात. शूज आणि सॉक्स रेडी म्हणजे ते बघितले कीच मला असं ते क्लिक होतं. एक डोपामाइन माझं जे असतं ते माझं असं रिलीज होतं माझे आणि असं सांगतं मला, की नाही, नाही आता इट्स अ वॉकिंग टाईम. वॉकिंगला तुला खाली उतरायचं आहे इव्हिनिंग टाईमला.
तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या अशा रेडी ठेवायच्या. म्हणजे आपलं एन्व्हायर्नमेंट आपण क्रिएट करायचं. आपले वॉकिंगचे कपडे आहेत ते दुपारीच सकाळी सकाळी दुपारी जसं आहे ते गादीवर किंवा बेडवर काढून ठेवा. खुर्चीत समोर दिसतील असे काढून ठेवा. शूज आणि सॉक्स तिथे समोर ठेवा तुमच्या दारामध्ये, की तुम्हाला येता जाता दिसतील, की हे मला घालायचं आहे आणि खाली उतरायचं आहे. अशा काही काही गोष्टी स्वतःसाठी तुम्ही करू शकता. माझी मेंटॉर आहे, तिने सांगितलं की तिचे जे मिस्टर आहेत ते इवन संडेला सुद्धा कधी सुट्टी घेत नाही. ते जिम पर्सन आहे, ही इज अ जिम पर्सन. आणि ही इज लाईक त्यांचे जिमचे जे कपडे आहेत ते रात्री झोपायच्या आधीच ते समोर बेडच्या समोरची जी खुर्ची आहे त्याच्यावर ते जिमचे कपडे असतात. आणि त्यांचे शूज आणि सॉक्ससुद्धा रेडी असतात. म्हणजे ते बाहेर जेव्हा येतात तेव्हा हॉलमध्ये आल्या आल्या जे त्यांचं एंट्रन्स आहे तिथे त्यांना शूज आणि सॉक्स दिसतात, की त्यांना ते मोटिवेशन असतं, की उठल्या उठल्या फ्रेश झाले की पहिले जिमचे कपडे घालायचे आणि जिमला जायचं शूज घालून. तर काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण स्वतःसाठी तयारी म्हणतो ना आपण, तशी तयारी ठेवायची की मी जाणार आहे. मग एखाद दिवशी नाही झालं, खूपच अगदी जमलं नाही, तर मायूस व्हायचं नाही. ते तसेच कपडे पुन्हा खुर्चीतच ठेवा, की दुसऱ्या दिवशीचं ते आठवण म्हणून नॉक नॉक एक स्वतःसाठी. तर या सगळ्या टिप्स आहेत. आणि अजून एक टिप सांगेन की कॅलेंडरवर लिहायला, मार्क करायला सुरुवात करा. एक पर्सनल कॅलेंडर ठेवा तुमचं वर्षाचं, ज्या कॅलेंडरवर जो तुम्ही लेडीज असाल तर तुमचा महिन्याचा जो ट्रॅक असतो, तुमच्या पिरियड्सचा ट्रॅक असतो तो तिथे लिहा. आणि त्याच्यानंतर तुमचं वॉकिंगचं जे इव्हिनिंग वॉक आहे, मॉर्निंग वॉक आहे ते लिहा. मैत्रिणींबरोबर किंवा मित्रांबरोबर, तुमच्या जुन्या ग्रुपबरोबर, कुठल्या फ्रेंड्सच्या तुम्हाला कुठे जायचं असेल पार्टीला, गेट टुगेदरला, तर ती डेट आहे ती मार्क करा तुम्ही तिथे. या सगळ्या गोष्टी तुमच्या पर्सनल, अजिबात फॅमिलीच्या नाही, पर्सनल तुमच्या. आणि ते पर्सनल कॅलेंडर जेव्हा तुम्ही बनवाल ना, बिलीव्ह मी, तुम्हाला इतकं छान फील होईल की हा सगळा तुमचा पर्सनल ट्रॅक असेल. आणि मग तो तुमचा डेली बेसिसवर तो तुमचा ट्रॅक राहील, की ॲट द एंड ऑफ द डे तुम्ही बघाल तेव्हा, अरे आज माझं वॉकिंग झालं, आज माझ्या एका मैत्रिणीशी माझं बोलणं झालं. तो त्या डेला तुम्ही लिहायला सुरुवात करा, किंवा तुम्ही तुमचं कॅलेंडर स्वतःचं बनवा. हळूहळू एक एक महिन्याचं घ्या आणि मग नंतर ते स्टेपलरनी व्यवस्थित लावून भिंतीला कुठेतरी लावा. असं स्वतःचं हे बनवून घ्या. 1 to 30, 1 to 31, 1 to 29 जे काही डेज आहेत ते बनवून. आणि असं सगळ्या गोष्टी तुमच्या ट्रॅक करायला सुरुवात करा आणि खूप मजा येईल या गोष्टीने तुम्हाला. आणि मोटिवेशनची बाहेरनं काही गरज लागणार नाही तुम्हाला. तुमचं तुम्हालाच मोटिवेशन असेल, कारण सगळं तुमची हिस्ट्री समोर आहे तुमच्या स्वतःच्या त्या कॅलेंडरच्या स्वरूपात. इफ यू आर नॉट अ पर्सन टू राईट इन टू युअर डायरी, की काही लोक अशी असतात की प्रत्येक गोष्ट त्यांना आवडते मनापासून लिहायला, तर ते डायरीमध्ये नोट डाऊन करतात. आणि जर नोट डाऊन करायचा कंटाळा आला असेल किंवा डायरी जवळपास नाही, तर हे बेस्ट उपाय आहे की तुम्ही तुमचं कॅलेंडर तुम्ही जिथे जास्त ॲक्सेस असेल, तुमच्या बेडरूममध्ये असेल, किचनमध्ये असेल, तर कॉमन ठिकाणी असं लावा आणि बघा मॅजिक. आणि ब्रेकडाऊन करा नक्कीच, जसं मी मगाशी सांगितलं तसं हे कॅलेंडरचं एक करून बघा. आणि अगदीच काही वाटत असेल तरीसुद्धा की गोष्टी नाही वर्कआउट होत आहेत, तर डू पिंग मी. तर पहिला क्लॅरिटी कॉल माझा अजूनही फ्री आहे, तर पिंग करा मला. आणि तुमच्या काही अडचणी असतील तर बोला माझ्याशी. आपण नक्की सोल्युशन काढू त्याच्यामधनं. आणि सोल्युशन्स हे प्रत्येक प्रश्नावर असतात, प्रत्येक क्वेरीवर असतात. तर तसंच्या तसं आतमध्ये अजिबात डिमोटिवेट होऊ नका आणि असं समजू नका की माझ्याच्याने काही होणार नाही आहे किंवा माझी काही प्रगती स्वतःसाठी होणारच नाही आहे, माझं रुटीन आहे तेच बरं आहे, असं अजिबात म्हणू नका. आपल्याला माणसाचा जन्म मिळालेला आहे. बाकीच्या प्राण्यांना तो कॉन्शियसनेस नसतो जो माणसाला कॉन्शियसनेस आहे. हायर लेवलला आपलं कॉन्शियसनेस आहे की आपल्याला आपल्या आपल्या स्वतःच्या हाताने, आपल्या कर्तृत्वाने आपल्या खूप गोष्टी चेंज करता येतात आणि आनंदी राहता येतं. तर या गोष्टी अजिबात आपल्याला मुकायच्या नाही आहेत. एक पर्टिक्युलर बिलीफमध्ये अडकून अजिबात आपल्याला डिमोटिवेट व्हायचं नाही आहे. तर कधीही तुम्हाला वाटलं तर मेसेज करा आणि अपॉइंटमेंट घ्या पहिल्या क्लॅरिटी कॉलसाठी. आणि पुढे सेशन जर तुम्हाला करायची असेल कंटिन्यू, तो इट्स डिपेंड्स ऑन यू. बट टेक केअर ऑफ युअर सेल्फ. थँक्स फॉर लिसनिंग टू मी. आणि तुमच्या सगळ्यांच्या हार्मोनियस रिलेशन्स साठी माझ्या खूप 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 शुभेच्छा. नवीन वर्ष हे तुम्हाला खूप सुखाचं, समृद्धीचं, आरोग्यदायी जावो ही मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. लव यू ऑल.